हाय यूट्यूब फॅमिली. थांबा एक मिनटं. तर मला काय म्हणायचं होतं की लाईव्हसाठी माझा पण भरपूर जीव तुटते, पण कशी माझ्या हाताने चूक झाली काय कळत नाही मला. माझं पण डोकं पार येडजून गेले घरच्या टेन्शनने, आजाराने, पाण्याने. हे बरंच काय माझ्या मागं कंडिशन चालू आहे सध्या, आणि त्यात ही लाईव्ह पण बंद पडली. काय जणाला वाटतं लाईव्हला यावं मी असं. अश्विनी म्हणते की लवकर लाईव्ह चालू करा, पण माझ्या हातात काय नाही बाळा. मी खूप प्रयत्न केला, पण त्याच्यात काय ती इंग्लिश पण मला नाही वाचता येते. असं ती ऑर्डर दिले की ते कधी त्याचा नियम आहे का काय, लहान मुलांमुळं झालं का काय, मला काय कल्पना नाही बघ. मला पण असं वाटतं की लाईव्हला यावं, बसावं. तेवढंच माझं पण तुमच्यासंग मुलाखत होती, चांगलं ओळख झाली, मला बोलू आवडते चांगलं मन भरून, आणि तेवढंच माझं पण वेळ टाईम कवर होत होता. काय माहिती माझ्या मागं नाही इतकं ती सांगितलं नाही का मागच्या व्हिडिओमध्ये, एकदम त्या माणसानं ते सांगितलं तसंच माझ्यासोबत घडते. लय वाईट घडते माझ्यासोबत. मी सांगू शकत नाही एवढं. माझं डोकं दुखायला लागले. कधी लाईव्ह चालू होती काय माहीत नाही मला. खूप विचार करते कशामुळे झालं असेल, काय झालं असेल, हे काय केल्यावर ते नीट होईल ते पण मला नाही करता येत. ते नीट चालू करायचं कसं, ते काय ऑप्शन आहे त्याचं काय माहीत नाही मला. पण एवढं काय चूक झाली होती काय माहिती. माझ्याच असं सोबत घडते इतकं. काय करायला गेलं ना काय तर उलटच होऊन बसते. काही करायला गेलं की काय पण उलटच होते. काही पण करायला गेलं तर सगळं काय तर उलटच होऊन बसते. करावं का नाही या जीवनात काय. मग उठक्या नशिबाची मी दलिंद्री जन्म घेऊन आली या जन्मात.